जीएसटी. जीएसटी म्हणजे काय? तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता टॅक्स प्रश्न असतो की टॅक्स म्हणजे काय, कर म्हणजे काय, बापरे टॅक्स भरायचे, का भरायचे हे कुणालाही माहिती नसतं. आपण टॅक्स का भरावेत, ओके, कर का द्यायचा सरकारला. सो आपण लोकशाहीमध्ये राहतो. लोकशाही म्हणजे काय, तर लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं सरकार. आणि मग सरकारने करायचं काय त्यांना निवडून देऊन, तर आपल्याला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या आहेत, आपल्यासाठी काम करायचंय आणि मग आपल्यासाठी त्यांनी खर्च पण करायचे. ओके, सो आपल्यासाठी त्यांनी जे खर्च करायचे आहेत ते खर्च सरकार कुठून करणार, तर जे आपण टॅक्सेस पे करतो त्यातनंच करणार. ओके, जे टॅक्सेस आपण पे करतो त्या टॅक्स मधनं सरकार आपल्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, पोलीस यंत्रणा असे वेगवेगळे खर्च आपल्यासाठी करते. आता टॅक्स हे दुसरं काय, तर कंपल्सरी बर्डन आहे. कंपल्सरी बर्डन का आहे, का तर आपण जेव्हा टॅक्सेस भरायचं म्हटलं तर आपल्यासारखे लोक काय म्हणतात, एवढा टॅक्स कशासाठी द्यायचा आहे, किंवा लोकांची इच्छा टॅक्स देण्यासाठी नसते किंवा टॅक्स का द्यावा ह्याचा अवेअरनेस कुठे नसतो. आणि मग तो अवेअरनेस नसल्या कारणाने सरकारला तुमच्याकडे रिक्वेस्ट करून चालणार नाही की बाबा आम्हाला टॅक्स द्या. आणि अशी जर रिक्वेस्ट केली तर कोणीच टॅक्स भरणार नाही, ज्याच्यातनं आपल्याला फॅसिलिटीज सुविधा कुठल्याही मिळणार नाही. सो सरकारने काय केलंय, तर हे आपल्यावरती कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन किंवा कंपल्सरी बर्डन टाकलंय, की ज्याच्यामध्ये सरकार काय करतं, पर्सन कडून, प्रॉपर्टी कडून, बिझनेसेस कडून गव्हर्नमेंटचे खर्च बेअर करण्यासाठी आपल्याकडनं ते टॅक्स स्वरूपात पैसे गोळा करते. म्हणजे गव्हर्नमेंटचं टॅक्स हे एक प्रकारचं इन्कम आहे. ओके, इन अदर वर्ड्स इट इज अ मनी पेड टू गव्हर्नमेंट टू फंड इट्स प्रोग्राम अँड सर्व्हिसेस. प्रोग्राम अँड सर्व्हिसेस, मग कुठले प्रोग्राम आणि सर्व्हिसेस, मी आता सांगितलं तसं इन्फ्रास्ट्रक्चर, जसं की मेट्रोचं काम कुठेतरी चालू आहे, रस्ते बांधकाम करणं चालू आहे, हायवेज आहेत, रोड साईन्स आहेत, पोलीस यंत्रणा आहे, आपलं सैन्य आहे. ओके, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या सॅलरी आहेत, आपलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, जसं की आपण मंगलयान पाठवलं, वेगवेगळे रिसर्चेस आपण करतो, एज्युकेशन आहे, मेडिकल आहे, बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये एज्युकेशन फ्री आहे. हे सगळं फ्री असलं तरी सुद्धा त्याला फंड सरकारला करावा लागतो. आपल्यासाठी काही गोष्टी फ्री असतात पण गव्हर्नमेंटसाठी त्या पेड असतात. मग गव्हर्नमेंट हे सगळे पैसे कुठून भरतं, जर आपल्याकडून जे काही टॅक्सेस किंवा कर स्वरूपामध्ये जे काही गव्हर्नमेंट घेतो त्याच्यातनं गव्हर्नमेंट हे सगळे खर्च पे करतं. ओके, आता भारतामध्ये किती प्रकारचे टॅक्सेस आहेत, तर भारतामध्ये 2 प्रकारचे टॅक्सेस आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, की असा टॅक्स जो की पर्सन, ज्याची टॅक्स लायबिलिटी आहे तो स्वतःहून गव्हर्नमेंटला पे करतो, स्वतःहून त्याचं जे काही टॅक्स लायबिलिटी आहे ते कॅल्क्युलेट करतो आणि स्वतःच्या इच्छेने तो गव्हर्नमेंटला पे करतो. जसं की इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स, समजा मला माझा इन्कम टॅक्स भरायचा आहे, ह्याचा अर्थ काय, मी माझं इन्कम कॅल्क्युलेट करणार, असेस करणार आणि त्यातनं जो काही टॅक्स येतो तो मीच गव्हर्नमेंटला डिक्लेअर करणार आणि मी स्वतःहूनच गव्हर्नमेंटला पे करणार. ओके, सो इन्कम टॅक्स इज वन ऑफ द बिग एक्झाम्पल फॉर डायरेक्ट टॅक्स. आता ह्याच्या व्यतिरिक्त पण डायरेक्ट टॅक्स असतात का, जसं की प्रॉपर्टी टॅक्स. ग्रामपंचायतीत राहत असेल तर ग्रामपंचायतीची टॅक्स पावती येते, आपण शहरांमध्ये राहतात त्यांच्यासाठी पुणे म्युन्सिपाल्टीची पावती येते, पाणी, वॉटर चार्ज वगैरे, पाणीपट्टी वगैरे लिहून. म्हणजेच आपण काय करतोय की ती टॅक्स पावती आली की आपण पीएमसी ला स्वतःहून टॅक्स पे करायला जातो, म्हणजे आपला टॅक्स आपणच भरतो. ज्या ज्या केसेसमध्ये आपला टॅक्स आपणच भरतो त्या त्या केसेसला म्हणतात डायरेक्ट टॅक्सेस. दुसरा टॅक्स कुठला, तर इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तो सोपी भाषा की समोरून सहजरित्या तो टॅक्स मिळणार नाही, मग अप्रत्यक्षरित्या म्हणजे समोरच्याला न कळताही तो टॅक्स वसूल करणे म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. ओके, सो जो कोण परचेसर असतो, अल्टिमेट बर्डन ऑफ टॅक्स पेमेंट इज ऑन परचेसर. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते, तर शॉपकीपरची. म्हणजे मी जर एखाद्या दुकानात गेले आणि कोलगेट पेस्ट घेतली विकत, तर मी त्या बॉक्सवरती काय बघते, तर एमआरपी बघते आणि त्या एमआरपीच्या बाजूला बॉक्समध्ये लिहिलेलं असतं इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. आता आपण सगळेच लोक दुकानामध्ये जातो आणि काही ना काही खरेदी करतो. कधीतरी आपल्याला कळतं का की त्याच्यामध्ये टॅक्स कंपोनंट किती आहे. हा, मोठ्या एखाद्या तुम्ही मॉलमध्ये जाल, शॉपमध्ये जाल तर बिलात ते वेगळं लिहून देतात. पण तुम्ही जर जवळच्या आजूबाजूच्या दुकानामध्ये जाल आणि पेस्ट विकत घ्याल तर तुम्ही फक्त एमआरपी वाचता आणि एमआरपी इतके पैसे पे करता. ओके, त्याच्यामध्ये टॅक्सचा कंपोनंट किती आहे आणि मी एक्झॅक्ट किती टॅक्स पे केला हे आपल्याला माहिती पण नसतं.
आपण जेव्हा MRP पे केलेली असते तेव्हा जो दुकानदार असतो त्या दुकानदाराला त्या वस्तूची किंमतही देत असतो आणि त्या किमती सोबत आपण त्याच्या हातात टॅक्स देत असतो. इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये आपण कुणाच्याही हातात टॅक्स देत नाही, आपण आपला टॅक्स सरकारला भरतो म्हणून तो डायरेक्ट टॅक्स. दुसऱ्या केसमध्ये आपण हा टॅक्स दुकानदाराच्या हातात देतो आणि दुकानदारा थ्रू किंवा त्याच्या मागे असलेल्या चेन थ्रू तो सरकारकडे पोहोचतो, आपल्या थ्रू नाही. अल्टिमेट टॅक्स पेअर कोणतं? आपण. ते टॅक्स बर्डन कोणाचं आहे? तर आपलं. पण तो आपण भरतो का? तर तो आपण नाही भरत. आपण भरतो पण सरकारला डायरेक्ट नाही भरत, आपण दुकानदाराला भरतो. दुकानदार आणखीन कुठल्या होलसेलरकडनं घेत असेल तर तो त्याला देतो, मॅन्युफॅक्चररकडे जातो. असं वेगवेगळ्या स्टेजेस मधून तो टॅक्स सरकारकडे पोचतो, ज्याला म्हटलं जातं अप्रत्यक्ष. का? मी प्रत्यक्ष भरत नाही म्हणून. तर मग या इनडायरेक्ट टॅक्स किंवा अप्रत्यक्ष कराचं उत्तम उदाहरण म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स किंवा सर्व्हिस वरती लावलेला टॅक्स. सो व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ GST? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. आता इनडायरेक्ट टॅक्स आहे गुड्सवरचा टॅक्स आणि सर्व्हिसवरचा टॅक्स. आता तुम्ही म्हणाल की GST येण्याच्या आधी 1 जुलै 2017 साली GST भारतामध्ये म्हणजे इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडिया इंट्रोड्यूस करण्यात, म्हणजे काय, आणण्यात आला. आता ह्याच्या आधी अप्रत्यक्ष कर नव्हते का किंवा टॅक्सेस सिस्टम नव्हती का? तर होती. खूप सारे टॅक्सेस होते. एक्साइज ड्युटी होती जी मॅन्युफॅक्चररला लागायची, कस्टम ड्युटी होती जी इम्पोर्ट एक्सपोर्टला लागायची, व्हॅट होता, CST होता जो गुड्सच्या सेलवर लागायचा, सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल तर सर्व्हिस टॅक्स लागायचा, मटेरियल दुसऱ्या राज्यातनं आपल्या राज्यात, दुसऱ्या शहरातनं आपल्या शहरात येण्यासाठी एंट्री टॅक्स लागायचा, लॉटरी टॅक्स लागायचा, एंटरटेनमेंट टॅक्स लागायचा, काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी लागायची, स्पेशल ऍडिशनल ड्युटी लागायची. सो इन नंबर ऑफ टॅक्सेस आधी होते, इनडायरेक्ट टॅक्सेसच, पण असे खूप सारे होते. त्यापैकी आता कस्टम ड्युटी सोडलं तर हे सारे इतर सारे टॅक्सेस, कस्टम ड्युटी सोडून, कस्टम ड्युटी आजही लागते इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती, पण कस्टम ड्युटी सोडून इतर सर्व टॅक्सेस त्यांनी काढून टाकले. का? मल्टिपल टॅक्सेसचं बर्डन जे सर्व परचेसरवर म्हणा किंवा जे टॅक्स पेयर आहेत त्यांच्यावरती येत होतं. कॉम्प्लिकेशन्स होती, डिपार्टमेंट्स वेगळी होती, टॅक्सच्या ड्यू डेट्स वेगळ्या होत्या, खूप सारे कंप्लायन्सेस होते आणि हे सारे कंप्लायन्स, GST आणण्याचा मुळात उद्देश काय? GSTचं स्लोगन काय? तर वन नेशन वन टॅक्स. ओके. इव्हन टॅक्स रेट पण पूर्वी खूप सारे डिफरंट होते, म्हणजे एका वस्तूसाठी एकच टॅक्स सगळीकडे असेल असं नाही, राज्य सुद्धा टॅक्सेसचे रेट बदलत होते. ओके. सो आता तसं नाही, आता त्यांनी काय केलंय, सगळे टॅक्सेस कस्टम ड्युटी सोडून हे जे समोर दिसतात, एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट, एंट्री टॅक्स, असे खूप सारे टॅक्सेसचं बर्डन जे होतं ते त्यांनी काढून टाकलं आणि त्याच्यातनच जो इंट्रोड्यूस करण्यात आला तो म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GST. कस्टम ड्युटी मगाशी म्हणलं तसं तो अजूनही, नॉट सबस्टन्सचा अर्थ काय, तर कस्टम ड्युटी अजूनही तुमची GST मध्ये आलेली नाहीये, ती सेपरेट आपल्याला आजही भरावी लागते. आता प्रश्न पडतो की GST मग का नाही घेतली? लक्षात घ्या, कस्टम ड्युटी मोस्टली इम्पोर्ट वरती आधी द्यावी लागते, एक्सपोर्टला बरेचसे सूट आहेत. इम्पोर्टला का एवढे वेटेज का एवढ्या ड्युटीज लावल्या? कारण का सरकारला वाटतच नाही की इम्पोर्ट करा. तुम्ही इम्पोर्टेड हे मटेरियल घेता, या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय? तुम्ही दुसऱ्या राज्यातल्या उद्योगधंद्यांना चालना देता. तिथे तुम्ही जितकं मटेरियल दुसऱ्या देशातल्या तुम्ही उद्योगधंद्यांना चालना देतात. तुम्ही दुसऱ्या देशातनं इम्पोर्ट करता म्हणजे तिथे प्रोडक्शन वाढणार, ते तुम्हाला विकणार. सरकारची इच्छा काय? जास्तीत जास्त स्वदेशी, तुम्ही जास्तीत जास्त उद्योगधंदे भारतात करावे आणि भारतात रोजगार द्यावा. ओके. म्हणून इम्पोर्ट वरती कस्टम ड्युटी आजही लावली जाते, ती GST मधनं काढून टाकण्यात नाही. पण त्या व्यतिरिक्त काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी आणि स्पेशल ऍडिशनल ड्युटी अशा अनेक ड्युटीज होत्या ज्या छोट्या होत्या, त्या मात्र सरकारने काढून टाकल्या. नाव अजून काही गोष्टींवरचा टॅक्स मात्र सरकारने काढलेला नाही किंवा GST ते घेतल्या नाहीयेत गोष्टी. त्यातलं पहिलं काय, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे दारू, जी हॉटेल्समध्ये वगैरे विकली जाते, ह्युमन कन्झम्पशन म्हणजे जी लोक पिऊ शकतात. ओके. त्याच्यावरचं आज GST, त्याच्यावरती अजूनही GST लागला नाही, त्याच्यावरती अजूनही स्टेट टॅक्सेस लागतात. तसंच
टॅक्स ऑन पेट्रोलियम क्रूड ऑइल, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट, नॅचरल गॅस, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल ह्याच्यामध्ये सुद्धा आजही जीएसटी लागलेला नाहीये. या दोन गोष्टी आजही जुन्या मॉड्यूलमध्ये म्हणजे व्हॅट एक्साइज मॉड्यूलमध्ये सांगतात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॅम्प ड्युटी आजही स्टेट गव्हर्नमेंटकडे आहेत. स्टॅम्प ड्युटी जसं की आपण घर घेतो तेव्हा आपल्याला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीचा खर्च असतो, तो आजही जीएसटी मध्ये आलेला नाहीये, तो वेगळाच पे करायला लागतो. त्याच्यानंतर आपल्याकडे येणारी पुणे म्युनिसिपल टॅक्सेसची पावती, ग्रामपंचायतीची पावती, तेही जीएसटी मध्ये इन्क्लूड नाहीये, तेही आज आपल्याला वेगळं भरायला लागतात. आता डिस्कस केल्याप्रमाणे बेसिक कस्टम ड्युटी सुद्धा आपण सेपरेटच भरतो. एक्सपोर्ट ड्युटी ही वेगळीच भरली जाते. मोस्ट ऑफ द एक्सपोर्ट नाहीच आहे इंडियामध्ये, एक्सपोर्टवरती टॅक्सेस नाहीच आहे इंडियामध्ये, कारण का सरकारने एक्सपोर्टला खूप सूट दिली आहे. ऑब्वियस का, जसं इम्पोर्ट करणे म्हणजे दुसऱ्यातल्या उद्योगधंद्यांना चालना देणे, तसे एक्सपोर्ट करणे म्हणजे भारतातल्या उद्योगधंद्यांना चालना देणे, म्हणून त्यासाठी एक्सपोर्टला बरेचसे एक्झम्पशन आहेत. प्रोफेशनल टॅक्स कदाचित माहित नसेल तुम्हाला, जो पगारातून आपला कापला जातो तोही काढून टाकण्यात नाही आल्यात, जीएसटी मध्ये कुठलाही सबसम झालेला नाही. म्हणजे स्टॅम्प ड्युटी पासून ते प्रोफेशनल टॅक्स पर्यंतचे हे टॅक्सेस आपण आजही वेगळे भरतो आहे जीएसटीच्या व्यतिरिक्त. आणि हे पहिले दोन ए आणि बी, जसं अल्कोहोलिक लिकर आणि पेट्रोलियम, ह्याच्यामध्ये टॅक्सेशन आहे, जीएसटी नाहीये. जुनं व्हॅट आणि एक्साइजचं मॉड्यूल चालू आहे. नाव जीएसटी मीन्स अ टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स. इथे सप्लाय हा शब्द महत्वाचा आहे. सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तुम्ही वस्तू विका किंवा सेवा विका. ओके, कशाचा सप्लाय? तुमचा सप्लाय हा वस्तूचा असू द्या किंवा सेवेचा असू द्या, त्याच्यावर लागणारा टॅक्स, किंवा तुम्ही दोन्ही सप्लाय करा. तुम्ही वस्तू विका, तुम्ही सेवा विका किंवा तुम्ही दोन्ही विका, तुम्ही सप्लाय करताना तर त्याच्यावरती तुम्ही जीएसटी आकारा. ओके, सो जीएसटी इज अ टॅक्स ऑन सप्लाय. जीएसटी इज ऍप्लिकेबल टू ऑल गुड्स ॲज वेल ॲज सर्व्हिसेस. आपण काही कॅटेगरीज आहेत त्या सोडून सर्वांवरती जीएसटी ऍप्लिकेबल आहे. ओके, त्याच्यानंतर इट्स अ व्हॅल्यू ॲडेड टॅक्स on supply of goods and services. GST is a single tax at national level, levied at all stages right from manufacturing to the final consumption. याचा अर्थ काय? जीएसटी हा जो टॅक्स आहे हा मॅन्युफॅक्चरर पासून एंड युजर म्हणजे आपल्यापर्यंत मटेरियल पोहोचेपर्यंत प्रत्येक स्टेजला लागतो आणि प्रत्येक व्यक्ती त्यांनी कमवलेल्या प्रॉफिटवरचा सरकारला पे करतो. नाव जीएसटी इज अ टॅक्स ऑन सेल, त्याला म्हणतात आउटपुट जीएसटी. जीएसटी इज अ टॅक्स ऑन परचेस, एक्सपेन्सेस, असेट. मशीन म्हणजे काय? असेट. त्याला म्हणतात इनपुट सीजीएस, इनपुट जीएसटी और इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे काय? जीएसटी हा विक्री करताना लावला जाणार आहे, त्याला आउटपुट जीएसटी म्हणतात. आपण जेव्हा मटेरियल खरेदी करतो किंवा आपण असेट खरेदी करतो किंवा आपण काही खर्च करतो त्यावेळेस जीएसटी बिलामध्ये लावून येतो. जो जीएसटी बिलामध्ये लावून येतो त्याला म्हटलं जातं इनपुट जीएसटी किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट, असे हे जीएसटीचे प्रकार झाले. आता जीएसटीचे डिफरंट जे काही इम्पोज करण्यात येणारे प्रकार कोणते? तर जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सीजीएसटी, एचजीएसटी और यूटीजीएसटी अँड आयजीएसटी. आता जीएसटीचं मॉडेल कसं काम करतं? जर राज्यातल्या राज्यात विक्री करणार असाल तर 50% सीजीएसटी आणि 50% एचजीएसटी असा त्याचं बायफर्गेशन होतं. म्हणजे एखाद्या वस्तूचा जीएसटीचा रेट 5% असेल आणि ती वस्तू महाराष्ट्र राज्यात त्याच राज्यात दुसऱ्याला विकत असाल तर 50% म्हणजे 2.5% सेंट्रलचा पोर्शन असणार आहे, 2.5% स्टेटचा पोर्शन असणार आहे. फक्त जिथे युनियन टेरिटरी आहे, युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश, अशा ठिकाणी एचजीएसटी या शब्दाच्या ऐवजी यूटीजीएसटी या शब्दाचा प्रयोग होतो. म्हणजे सेंट्रलचा जीएसटी अर्धा आणि यूटीचा जीएसटी म्हणजे युनियन टेरिटरीचा जीएसटी अर्धा असा तो लागू होतो. राज्यांमध्ये सेंट्रलचा अर्धा आणि स्टेटचा अर्धा असा लागू होतो. आयजीएसटी मात्र पूर्ण लागतो. तो कशासाठी लागतो? तर राज्याच्या बाहेर तुम्ही मटेरियल विकणार असाल तो. ओके, सो राज्याच्या बाहेरचा सप्लाय असेल तर एंटायर 5% आयजीएसटी लागेल. राज्यातल्या राज्यात विकणार असाल तर 2.5% सेंट्रलला, 2.5% स्टेटला. आता तुम्ही म्हणाल असं बायफर्केशन का केलंय?
मगाशी आपण जे वेगवेगळे टॅक्सेस बघितले होते, जे जुने होते, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स, सीएसटी, हे साऱ्या टॅक्सेस मध्ये काही टॅक्सेस हे सेंट्रलचे होते आणि काही टॅक्सेस हे स्टेटचे होते. आपल्याकडे आपल्या घटनेनुसार जेवढे अधिकार केंद्राला दिलेले आहेत तेवढे स्वतंत्र अधिकार राज्यांना दिले आहेत त्यांचं राज्य चालवण्यासाठी. जर सगळाच रेव्हेन्यू केंद्राला मिळाला तर राज्य सरकारकडे त्यांच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत आणि राज्य सरकार राज्यातला कारभार चालवू शकणार नाही. त्यामुळे आधी जे भरपूर सारे टॅक्सेस होते तर काही टॅक्सेस हे इन्क्लुसिव्हली राज्य सरकारचे होते आणि काही टॅक्सेस हे अगदी इन्क्लुसिव्हली हे सेंट्रलचे होते. आता जेव्हा हे टॅक्सेस गेले आणि जीएसटी आला तेव्हा राज्यालाही त्यांचा स्वतंत्र रेव्हेन्यू मिळावा या उद्देशाने जीएसटीच्या रेटचे 2 भाग करण्यात आले, ज्याच्यातला एक भाग हा केंद्रात जातो आणि एक भाग राज्याच्या तिजोरीत जातो, ज्याच्यामध्ये राज्याच्या अंतर्गत असणारी कामं राज्य इंडिपेंडेंटली करतं त्या मिळणाऱ्या रेव्हेन्यू मधून. ओके, सो ड्युएल मॉडेल आपल्याकडे लागू होतं का आपल्या घटनेनुसार ड्युएल अधिकार असल्यामुळे. इंडियन टेरिटरीज कोणत्या आहेत जिथे युटी जीएसटी लागतं? तर अंदमान निकोबारचे बेट, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दीव दमण, चंदीगड. ओके, युटी तिथे 50% युटी जीएसटी, 50% सीजीएसटी. दिल्ली आणि पॉंडेचेरीला मात्र राज्याचा दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे तिथे युटी जीएसटी न लागता एसजीएसटी अर्धा आणि सीजीएसटी अर्धा. नाव जीएसटी साठी टर्नओव्हर ही गोष्ट खूप महत्वाची, कारण सेल सप्लाय मधला वन ऑफ द क्वांटम इज सेल. सो टर्नओव्हर, तो ऍग्रीगेट टर्नओव्हर काय? सो तुम्ही जो टॅक्सेबल सप्लाय करताय तो त्याच्यामध्ये एक्झम्प्ट असलेला सप्लाय पण ऍड करा, ज्याच्यावरती जीएसटी लागू नाही असाही सप्लाय ऍड करा. एक्सपोर्ट म्हणजे राज्याच्या देशाच्या बाहेर तुम्ही विक्री कराल तोही सप्लाय ऍड करा, राज्याच्या बाहेर विक्री कराल तोही सप्लाय ऍड करा. सर्व प्रकारचे सप्लाईज तुम्ही ऍड करा. सप्लाय म्हणजे काय? सेल. सगळ्या प्रकारचा सेल तुम्ही ऍड करा अंडर सेम पॅन. हा शब्द अतिशय महत्वाचा. ओके, अंडर सेम पॅन ह्याचा अर्थ काय असतो की माझ्या एका पॅन वरती मी 4 दुकानं काढली आहेत, 4 दुकानांची मी मालक आहे. सो जेव्हा माझा टर्नओव्हर किंवा सेल कन्सिडर केला जाईल तेव्हा माझ्या 4ही दुकानांचा सेल एकत्र केला जाईल, सगळ्या प्रकारचा अंडर सेम पॅन, कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस. ओके, सो माझ्या सगळ्या दुकानांचा सेल कन्सिडर केला जाईल. त्याच्यामधनं आरसीएम फक्त कन्सिडर होणार नाही आणि जीएसटी कन्सिडर होणार नाही. म्हणजे टॅक्सचा कंपोनंट कन्सिडर नका करू. टॅक्स सोडून तुम्ही जो सेल करा, म्हणजे 100 रुपये जर वस्तूची किंमत आहे, सप्लायची किंमत 100 आहे आणि त्याच्यावरती जर 18% जीएसटी आहे तर बिलामध्ये 118 व्हॅल्यू होते. पण सप्लाय कन्सिडर करताना, टर्नओव्हर कन्सिडर करताना तुम्ही काय करा, टर्नओव्हर साठी फक्त 100 कन्सिडर करा. 18 रुपयाचा जीएसटी कंपोनंट टर्नओव्हर मध्ये कन्सिडर करायचा नाही. का? मला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करताना टर्नओव्हर बघावा लागतो. ओके, सर तो टर्नओव्हर मध्ये मला सगळ्या प्रकारचा टर्नओव्हर अंडर सेम पॅन कन्सिडर करायचा आहे. जीएसटीचे मॅक्झिमम रेट कुठले आहेत? आता मी इथे समोर दाखवते तेवढे आहेत असं नाहीये, त्याच्यापेक्षाही काही आहेत पण ते ठराविक गुड्स किंवा सर्व्हिसला आहे. मेजॉरिटी रेट काय वापरण्यात आले आहेत ऑल ओव्हर इंडिया? 0, 5, 12, 18, 28. मेजॉरिटीचे जीएसटीचे रेट वापरण्यात आलेले आहेत भारतामध्ये. ते काही प्रोडक्टवर 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. नाव सप्लाय. आत्ताच आपण सुरुवातीला बघितलं की जीएसटी इज अ टॅक्स ऑन सप्लाय. आता सप्लाय म्हणजे फक्त सेल नाही, सेल हा त्या सप्लायचा वन ऑफ द कंपोनंट आहे. या केसमध्ये तुमचं सेल म्हणजे सेल सोडून आणखीन सप्लाय मध्ये काय काय कन्सिडर केलं जातं? तर तुम्ही लीज म्हणजे लॉंग टर्म साठी भाड्याने देणार असाल तर भाड्याचे इन्कम इज अल्सो विल कन्सिडर इन सप्लाय. तुम्ही एखाद्याला ट्रान्सफर करत असाल एखादी गोष्ट, म्हणजे मी माझा फ्लॅट माझ्या मैत्रिणीला ट्रान्सफर केला किंवा नातेवाईकांना ट्रान्सफर केला, त्याचे हक्क ट्रान्सफर केले तर दॅट इज अल्सो कन्सिडर ॲज सप्लाय. एक्सचेंज, मी जुनी कार देऊन नवीन कार घेतली, दॅट इज एक्सचेंज. सो जुनी कार मी विकणं इज अल्सो सप्लाय. बार्टर अगेन एक्सचेंज, एका गोष्टीच्या अगेन्स्ट दुसरी गोष्ट घेणे. लायसन्स, मी एखादा लायसन्स समोरच्याला वापरायला दिलं, त्याच्या मोबदल्यात मी पैसे घेत असेल, दॅट इज अल्सो सप्लाय. रेंटल,
भाडं मी मशिनरी भाड्याने दिली तर दॅट विल ऑल्सो कन्सिडर ॲज सप्लाय. सेल तर आहेच आहे. डिस्पोजल म्हणजे स्क्रॅप, भंगार. माझ्याकडचं जे काही भंगार सामान मी साठवलंय, जर मी जीएसटीचा नंबर अप्लाय केला, मी जर जीएसटीच्या अंडर रजिस्टर केलं, तर माझ्याकडे जे काही मी भंगार म्हणून किंवा स्क्रॅप म्हणून विकणार आहे ते सुद्धा माझ्या सप्लायच्या अंडर येतं. सो दिस मच कॅटेगरीज आर अंडर सप्लाय. ह्याची उदाहरणं मी सांगितली. जसं की सेल म्हणजे एखादी वस्तू पैशाच्या मोबदल्यात विकणे, ट्रान्सफर एक्सचेंज करणे, हक्क सोडणे, ट्रान्सफर. बार्टर एखाद्या वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू घेणे. ओके. एक्सचेंज मी एसी नवीन एसी घेतलाय जुना एसी देऊन. लायसन्स एखादी परमिशन ग्रांट करणं. मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे आणि माझ्या लायसन्सवरती समोरच्याला काम मिळालंय आणि त्याच्या मोबदल्यात मला पैसे मिळाले. ओके. रेंटल भाड्याने देणे, मशीन भाड्याने दिली आहे. सो डिस्पोजल स्क्रॅप. सो हे सगळं सुद्धा त्या सप्लायच्या अंडरच येतं. आता सोपं असतं जेव्हा मी एखादी वस्तू विकते. ओके. मी एक सिंगल वस्तू आहे, जसं मी बाजारात गेले, ड्रेस खरेदी केला, खतम, मला त्या ड्रेसवरचा जीएसटी पे करायचा. पण तेवढंच नाहीये, बऱ्याच ठिकाणी कॉम्बिनेशन करून ती वस्तू प्रोडक्ट विकला जातो, तर मग जीएसटी कुठला लावावा? सप्लाय तर बघितलं आपण, किती वस्तू विकली संपलं. म्हणजे ड्रेस मटेरियल विकलं की त्याचा जीएसटी लावला की तो सिंगल जीएसटी झाला, त्याचं काम संपलं. पण बऱ्याचदा कॉम्बिनेशन करून, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण फ्रीज विकत घेतो तर फ्रीज तर त्याला विकावा लागतोच, ती झाली वस्तू. पण फ्रीज विकायचा म्हणलं तर दुकानदाराला तो फ्रीज माझ्या घरापर्यंत ट्रान्सपोर्टनी आणून द्यावा लागतो, ज्या ट्रान्सपोर्टचा खर्च असतो. ओके. त्याच्यासाठी इन्कम, कारण का तो माझ्याकडनं ट्रान्सपोर्टचे पैसे घेतो. ओके. किंवा तो पॅकिंगचा खर्च असतो किंवा नेऊन पोचवण्याचा खर्च असतो. असे खूप सारे खर्च असतात, म्हणजे कॉम्बिनेशन असतं जिथे महत्वाचा सप्लाय असतो. ओके. सो कॉम्बिनेशन असताना प्रश्न काय की फ्रीज विकला तर फ्रीजचा जीएसटी. व्हॉट अबाउट ट्रान्सपोर्ट? ट्रान्सपोर्टला पण जीएसटी लावायचा का? तर असे कॉम्बिनेशन्स आहेत. तर दोन प्रकारचे कॉम्बिनेशननी विक्री होते, एक मिक्स सप्लाय आणि कंपोजिट सप्लाय. आता मिक्स सप्लाय म्हणजे काय? तर एकाहून अधिक वस्तू त्याचं बंडल करणं, पॅकेट तयार करणं, त्याला एकच प्राइस लावणं, की ज्या वस्तू एकमेकांवर डिपेंड नाहीत. अगदी सोपी भाषा सांगायचं झालं की तर जॉन्सन्स बेबी किट. जॉन्सन्स बेबी किट मध्ये पावडर असते, कंगवा असतो, ऑइल असतं. तर ह्या साऱ्या वस्तू वेगळ्या पण विकल्या जातात. पण त्यांनी काय केलंय, या वेगवेगळ्या विकल्या जाणाऱ्या वस्तूंचं एक पॅकेट तयार केलंय आणि त्या बॉक्सला एकच रक्कम लावली. आता प्रश्न काय, त्या बॉक्समध्ये तर 10 वस्तू असतील, त्या 10 वस्तूंवरती जीएसटीचे वेगवेगळे रेट असतील, मग बिल कसं करायचं? तर सरकारने काय सांगितलं की अशा प्रकारचा सप्लाय असेल तर त्या बॉक्समध्ये सगळ्यात हायएस्ट रेट कुठल्या आयटमला असेल तो लावा. म्हणजे जर 28% आयटम, काही आयटम 5%, काही आयटम 12%, काही आयटम 18% आणि एकच आयटम 28% आहे, स्टील त्या बॉक्सची जी काही किंमत लावली आहे त्यांनी त्याच्यावरती त्या अखंड बॉक्सला 28% जीएसटी लावा. ओके. सो असे दिवाळीमध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स वगैरे कॉम्बिनेशन्स करून मिळतात. तर ह्या केसमध्ये महत्वाची गोष्ट काय की ह्या गोष्टी एकमेकांवरती अवलंबून नाहीत, ह्या सेपरेट पण सहज विकल्या जातात. ह्याला म्हणतात मिक्स सप्लाय. आणि ह्या केसमध्ये जीएसटी कुठला लावा? त्या पॅकेटमध्ये ज्या वस्तूचा रेट हायएस्ट आहे त्या वस्तूचा जीएसटी त्या पॅकेटला लावा. दुसरा सप्लाय कुठला आहे? तर कंपोजिट सप्लाय अंडर जीएसटी. इथे मात्र काय आहे की इथेही दोनापेक्षा जास्ती गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये एक सप्लाय हा प्रिन्सिपल असतो. मी आत्ताच तुम्हाला फ्रीजचं उदाहरण दिलं. फ्रीज विकायचा आहे तर फ्रीज विकला म्हणजे झालं नाही, त्याचं पॅकिंग केलं पाहिजे, त्याच्यावरती ट्रान्सपोर्ट इम्पोज केलं पाहिजे आणि दुसरीकडे त्या पर्टिक्युलर कस्टमरकडे तो पोहोचायला पाहिजे. म्हणजे 3 गोष्टी फ्रीज बरोबर आल्या, फ्रीज, पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टेशन. मग जीएसटी कुठला लावा? तर इथे प्रिन्सिपल सप्लाय बघायचा. प्रिन्सिपल सप्लाय म्हणजे मेन सप्लाय काय? तर फ्रीज. मग फ्रीजचा कुठला जीएसटी आहे? तोच ट्रान्सपोर्टला लागणार, तोच पॅकिंगला लागणार. आता इथे काय आहे तर या तिन्ही गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत, सेपरेट विकता येत नाही. मगाशी जॉन्सन्स बेबी किट मध्ये पावडर, ऑइल सगळं वेगळं विकता येणार होतं, पण इथे नुसताच फ्रीज विकणार का? ट्रान्सपोर्ट नाही देणार का? बॉक्स नाही देणार का? असं कोणी घेईल का? नाही. नुसतीच रिकामी गाडी पाठवणार का? नुसतंच पॅकिंग विकणार आहे का? फ्रीज द्यायचाच नाही आतमध्ये, वरचा बॉक्सच विकायचा.
सो असं होत नाही. इथे ह्या सगळ्याच गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि मग या अवलंबून असणाऱ्या गोष्टींमध्ये कुठला तरी एक सप्लाय हा महत्वाचा प्रिन्सिपल सप्लाय असतो आणि जो सप्लाय प्रिन्सिपल आहे त्या सप्लायचा जीएसटीच त्या एंटायर पॅकिंगला लागतो. ओके, इथे खूप सारी उदाहरणं आहेत. आणि लास्ट वन, जीएसटीचे 0% 0% पण 4 प्रकार आहेत. नील रेटेड, एक्झम्प्टेड, झिरो रेटेड, नॉन जीएसटी. झिरो रेटेड सप्लाय हा एक्सपोर्ट साठी असतो, म्हणजे या केसमध्ये खरेदी ही जीएसटीच्या रेटनी असते, विक्री ही 0% असते. का? कारण का सरकार एक्सपोर्टला एनकरेज करतं म्हणून जीएसटी इम्पोज करत नाही. आणि दॅट्स वाय दॅट सप्लाय इज झिरो रेटेड सप्लाय, ज्या केसमध्ये वस्तूला जीएसटी असतो खरेदी करताना. विकताना मात्र काय होतो तो झिरो. आता ह्या साऱ्या गोष्टी बऱ्याच डिटेलमध्ये शिकण्यासारख्या आहेत, ज्या भरपूर पुढे आपण घेत असतो. झिरो रेटेड म्हणजे एक्सपोर्ट वरती तो लावला कसा जातो, खरेदी तर आपण जीएसटी लावून करणार, विक्री तर आपण तिथे जीएसटी लावणार नाही. सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये खरं तर बघत असतो पुढे. नॉन जीएसटी म्हणजे अशा वस्तू की ज्या जीएसटीच्या अंडरच येत नाही. त्याच्यानंतर नील रेटेड म्हणजे वस्तूचा टेरिफ किंवा रेट हा 0 ठरवलाय, म्हणजे खरेदी करताना पण 0% आणि विक्री करताना पण 0%. ओके, बघा, झिरो रेटेडला खरेदीला वस्तूला रेट आहे, म्हणजे मोबाईलवरती जर 18% रेट असेल जीएसटीचा तर तो मला खरेदी करताना 18% पडेल, आणि जेव्हा मी ते मोबाईल एक्सपोर्ट करेल, दुसऱ्या देशात विकेल, तेव्हा मला मात्र 18% जीएसटी न लावता 0% लावायचं. दॅट इज कॉल्ड ॲज झिरो रेटेड. ओके, नील रेटेडला मात्र गहू, नील रेटेड आहे ते अतिजीवनावश्यक वस्तूंसाठी 0%, गव्हावरती ज्वारीवरती खरेदी करताना पण 0% जीएसटी आहे आणि विक्री करताना पण 0% जीएसटी आहे. आणि एक्झम्प्टेड म्हणजे काय, तर रेटच ठरवला नाही. जीएसटीच्या अंडर वस्तू घेतल्यात, कायद्याच्या अंतर्गत त्या वस्तू काउंट करण्यात आल्यात, पण त्याला कुठलाही रेट ठरवलेला नाही, ना झिरो पण नाही ठरवलाय, एक्झम्प्टच केलंय त्यांना. जीएसटीच्या कायद्यातनं त्यांना काय केलंय, एक्झम्प्टच केलंय. ओके, एक्झाम्पल आहे मिल्क, कर्ड, ब्रेड एटसेट्रा. सो नील रेटेडला बेसिक टॅरिफ किती आहे, मी आता सांगितलं तसं 0. दॅट्स. थँक यू व्हेरी मच.